नमस्कार मंडळी. मी प्रियंका. माझं घर माझं संसार या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज वळूयात आपल्या टॉपिककडे आणि व्हिडिओकडे. तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे कोणाकोणाला आले? मला तर आले बाबा पैसे. मला सुरुवातीला मला ज्या वेळेस नाही का बायकांना पैसे चालू झाले यायला, त्यावेळेस सगळ्यांना पैसे आले आणि मला काही येतच नव्हते. मग मी बँकेत आधार लिंक आहे का बघितलं, सगळ्या गोष्टी करून बघितल्या, पण मला काय पैसेच जमा होत नव्हते. आणि मला असं वाटलं की नाही का काय प्रॉब्लेम झाला असेल, अपडेटमध्ये ॲप पण बंद पडली. मी ॲपवरून फॉर्म भरला आहे, आता कसं झालं असेल की माझे पैसे येतील की नाही. मला पण चिंता लागली होती की म्हणजे चिंता नाही, पण असंच की माझे पैसे येतील का नाही, काय झालं असेल, काय प्रॉब्लेम झाला असेल, काय म्हणजे काय झालं असेल का, असं माझ्या मनामध्ये येत होतं. पण मी ज्यावेळेस ऐकायचे बायकांचे की माझे पैसे आले, हिचे पैसे आले, तिचे पैसे आले, काय कांना 4,000 4,500 आले, काय कांना 3,000 आले, असे काय कांना 6,500 आले, असे काय कांना पैसे येत होते. आणि मी म्हणत होते की सगळ्यांना पैसे येतात, मलाच काय येत नाही, बहुतेक मला नसतील येणार पैसे वगैरे, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल असं मी म्हणत होते. पण नंतर झालं असं की एकदा नोव्हेंबरच्या अगोदर सप्टेंबरमध्ये मला 3 तारखेला दुपारी 1 वाजता 4,500चा मेसेज आला. आणि मग मी खुश झाले. मला समजलं की मला पैसे आले लाडक्या बहिणी योजनेचे. आणि त्यानंतर लगेच गुरुवारी मला 4,500 पैसे आले. आणि सोमवारी संध्याकाळी मला 4,500 आणि ते 4,500 म्हणजे असे 3,000 नंतर आले मला सोमवारी. आणि मग मला 7,500 आले, मी खुश झाले. पण काय काय महिला मला म्हणत होत्या की नाही का की आम्हाला पैसे आले नाही, तुला कसे काय आले, आमचं काय राहिलं असेल का, हे राहिलं असेल का, ते राहिलं असेल का. कारण मी पण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत होते. मग काय काय महिलांना आले नव्हते पैसे, ते पण मला विचारायला लागल्यानंतर नाही का. पण आता जो हप्ता येणारा हप्ता जो आहे, आधी आपल्याला किती 1,500 रुपये सरकार देत होतं. सगळ्यांना 1,500 सगळे हप्ते भेटलेले, 6चे 6 हप्ते सगळ्या महिलांना भेटलेले आहेत. पण तुम्ही जर आताची वेबसाईट होती ना, पोर्टल होतं ना लाडकी बहीण योजनेची, त्याच्यावरून नंतर आलेली, त्याच्यावरून फॉर्म सबमिट होत होते. त्या ॲपवर जर बघितलं गेलं ना, तर त्या ॲपवर नाही का सगळे अपडेट बघायला भेटतात. काय कायांचे फॉर्म ड्राफ्टमध्ये आहेत, काय कायांचे पेंडिंगमध्ये आहेत. तर ज्या डॉक्युमेंट इश्यू असल्यामुळे काय कायांचे पेंडिंग आहेत, तर त्यांनी पण ते पोर्टल ओपन करून ते पेंडिंगमधलं जे काय आहे ते काढलं पाहिजे. म्हणजे पेंडिंगमधलं वगैरे. पण आता शक्यतो फॉर्म सबमिट नाही होत. पेंडिंगमध्ये असला, ड्राफ्टमध्ये असला तरी तो पुढे सबमिट केला नाही जात. तर आता ज्या महिला आहेत सिलेक्टेड आहेत, ज्यांना हप्ते येऊन गेलेले आहेत, त्या सगळ्या महिलांना आता पैसे येणार आहेत. आता आपली अमाऊंट सरकारने 2,100 केलेली आहे, 2,100 रुपयाची अमाऊंट केलेली आहे. ती सगळ्या महिलांना, सगळ्या लेडीजला मिळणार आहे ती अमाऊंट. आणि फक्त काय अशा लेडीजला मिळणार नाही आहेत की ज्यांना ते लाडकी बहीण योजनेचे रूल होते ते की ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे नवऱ्याच्या नावावरती, किंवा ज्या महिलांना पेन्शन चालू आहे, काय कायांना विधवांची पेन्शन चालू असते राजीव गांधीची, अशा लोकांना जे पेन्शन वगैरे चालू आहे, फक्त आणि फक्त त्याच लेडीजला पैसे येणार नाहीत. बाकी ज्यांना हप्ते भेटले त्यात सगळ्या महिलांना भेटणार आहेत पैसे. आता आपल्याला नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे पैसे नाही का दोन्ही मिळून 4,200 येणार आहेत. आणि इन फ्युचर असं पण होऊ शकतं की आपल्याला जानेवारीमधले पण पैसे ॲड होऊन आपल्याला 6,300 रुपये येऊ शकतात. आणि मला माहिती आहे आपलं सरकार खूप चांगलं आहे. तर आपल्याला ही योजना कधी बंद वगैरे पडणार नाही आणि आपल्याला हे कंपल्सरी पैसे येतच राहणार आहेत. तर आपल्यामध्ये नाही का खूप महिलांना नाही का ह्याचा लाभ भेटलेला आहे. आणि मी पण स्वतः ह्या फॉर्म भरत होते नाही का. काय लोकांना काय डॉक्युमेंटचे इश्यू वगैरे असल्यामुळे काय कायांचे सबमिट होत नव्हते फॉर्म. पण ज्यांचे डॉक्युमेंट्स प्रॉपर होते, इकडले लोक होते प्रॉपर राहणारे महाराष्ट्रीयन, ज्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर होते, तर त्या सगळ्या महिलांचे जे फॉर्म होते ते सबमिट झाले. आणि सगळ्या महिलांना नाही का फॉर्मचे पैसे यायला लागले नाही का लाडक्या बहिणी योजनेचे. आणि ज्या पण महिलांना पैसे आलेले नाहीत, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, असे 6चे 6 हप्ते आले नाहीत, त्यांना सगळ्यांना ॲड होऊन येणार आहेत पैसे. तसं म्हणायला गेलं तर 7,500 रुपये आणि हे 4,200 रुपये, 7,500
आणि हे 4,000 ना. तर सगळ्यांना म्हणजे 11.5 12,000 रुपये येऊ शकतात. आणि ज्या ज्या महिलांना म्हणजे काहीच आले नाहीत, एकही हप्ता आला नाही, त्यांचा फॉर्म व्यवस्थित सबमिट आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि त्या महिलांना पैसे आलेले नाहीत ना, अशा महिलांनी थोडी वाट बघा. कारण तुम्हाला आहे ना 10,000 प्लस पैसे येऊ शकतात आणि ते लवकरच येणार तुमचे. कारण ज्या महिला पेंडिंगमध्ये होत्या त्या सगळ्यांचे पैसे येणार आहेत. आणि ते तुम्ही जर ते वेबसाईटवरती गेला जिथून फॉर्म भरलेले आहेत, त्या वेबसाईटमध्ये गेला ना, तिथं आता शो होतं की किती महिलांना किती हप्ते आलेत, किती पैसे आलेत, नाही का. आणि काय काय आले नाहीत ना, त्यांचं पण तिथे दिसतं की पैसे नाही गेले. तर अशा सर्व महिलांना आता ना 10,000 प्लस पैसे येऊ शकतात. म्हणजे हे 7,000, 7 आणि 4 11 आणि हे वरचे 700 म्हणजे 11,700 रुपये. म्हणजे सगळ्या महिलांना 11,800 रुपये येणार आहेत. म्हणजे सगळ्या महिलांना ज्यांना एकही हप्ता नाही भरला, त्यांचा फॉर्म व्यवस्थित आहे, सगळं सिलेक्टेड आहे, त्यांचं सगळं व्यवस्थित आहे, अशाच महिलांना फक्त 10,700 रुपये येणार आहेत. आणि ज्यांना 6 हप्ते येऊन गेलेत त्यांना फक्त 2,100 येणार. किंवा 2 हप्ते जर सोबत येणार असतील तर 4,200 रुपये येणार. पण ज्या महिलांना कमी पैसे भेटलेले म्हणजे 2-3 हप्ते भेटले, 2-3 नाही हप्ते भेटले, त्यांना पण ॲड होऊन येणार. आणि ज्या महिलांना सगळे टोटल हप्ते आलेत त्या महिलांना 2,100 2100 रुपये येणार. किंवा 2 हप्ते जर ॲड होणार असतील तर 4,200 येणार. बाकीच्या महिलांना काहीच हप्ता भेटला नाही त्यांना 10,800 येणार. आणि ज्या महिलांनी नाही का ज्या घरातून पेन्शन वगैरे चालू आहे तरी पण फॉर्म भरले तर ॲप्रुव्हल आले, म्हणजे काय काय पेन्शन वगैरे झालं, त्या लेडीजला फक्त पैसे येणार नाही आहेत. तर हा होता आज आपला टॉपिक. आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.